मखाण्याची चिक्की बनवण्यासाठी 1 कप मखाने घेतलेले आहेत आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे। सर्वात आधी मखाने खरपूस होईपर्यंत पॅनमध्ये भाजून घ्यायचे। ही मखाण्याची चिक्की आहे ना, खायला तर हेल्दी आहे, मुलांना स्नॅक्स म्हणून द्यायला पण खूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण लागते, मुलं अगदी आवडीने खातील। तर मखाने भाजून झाले की त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातले मी 1 चमचा इतकं, त्यामध्ये हा गूळ टाकलेला आहे आणि गूळ वितळवून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तूप घातले मी अर्धा चमचा इतकं आणि छान ह्याचा पाक करून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये ह्याची गोळी बनते का बघायची, ह्या गुळाची गोळी बनली की ह्याच्यामध्ये हे भाजलेले मखाने टाकायचे आणि सगळे मिक्स करून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं किंवा असा इकोबेक पेपर असेल तर त्याच्यावर काढून घ्यायचे आणि छान पसरवून थंड करून घ्यायचे। थंड झाल्याच्या नंतर ह्याचे बॉल्स काढून घ्यायचे, हे सगळे मखाण्याचे वेगवेगळे करून घ्यायचे। अगदी मस्त लागते खायला, नक्की बनवून बघा, मुलांना पण आवडेल, हेल्दी पण आहे। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।